का सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. साथ श्रीदास बोधशक 16वा. समास 4. अग्नी निरूपण. अष्टदा प्रकृती आणि तिन्ही लोक व्यापणारा जो अग्नी आहे, त्या अग्नीचं अग्निनिरूपण या समासामध्ये समर्थ रामदास स्वामींनी केलेलं आहे. अग्नी हा सीतेचा पिता आणि रामाचा सासरा आहे. अग्नी घर्षणाने प्रकट होतो. तो अंधार, थंडी व रोग निवारण करतो. अग्नीमुळे सृष्टी चालते. त्याच्यामुळे लोक जिवंत राहतात व तृप्त होतात. अग्नी विश्व व्यापून आहे. तो जगाचे आणि जीवांचे पोषण करतो. ईश्वराचे तो मुख आहे. तो अतिपवित्र आहे. सर्व यज्ञ याग अग्नीमुळे चालतात. ऋषींना तपश्चर्येचे फळ तोच देतो. पृथ्वी त्याच्यापासून झाली. देहांच्या सर्वांगांना तो व्यापून राहतो. त्याच्यामुळेच भूक लागते. दिवे त्याच्या साहाय्याने लागतात व जळतात. रात्रीच्या अंधारात व थंडीत तोच उपयोगी पडतो. त्याच्या जोरावर शत्रू जिंकता येते. उष्ण औषधाने रोगहरण होतात. महारोग देखील बरा होतो. लग्न समारंभात शोभेची दारू म्हणजे अग्नी शोभा आणते. अग्नी जसा उपाय करतो तसा अपाय पण करतो. सूर्य व अग्नी ही मोठी दैवते आहेत. जिवंतपणी जसे तो रक्षण करतो तसे मेल्यावर देहाचे भस्म करतो. अग्नी सर्व संहार करतो. जगामध्ये अग्नी दिव्य प्रसिद्धच आहे. अष्टदा प्रकृती आणि 3 लोक त्याने व्यापले आहेत. आता याचे निरूपण ऐकूया. श्रीराम. धन्य धन्य हा वैश्वानरू, होये रघुनाथाचा शश्वरूप, विश्वव्यापक विश्वंभरू, पिता जानकीचा. प्राचीन आर्य अग्निपूजक होते. भारतीय संस्कृतीमध्ये अग्नीला देवांचा प्रतिनिधी मानतात. अग्नीने दिलेल्या उष्णतेने माणसाच्या शरीरातील सर्व क्रिया चालतात. अग्नी अत्यंत पवित्र आहे. तो सर्वांचा संहार करतो. हा वैश्वानर अग्नी धन्य आहे. तो रामाचा सासरा आहे. सीतेने अग्नी दिव्य केले तेव्हा साक्षात वैश्वानर प्रकट होऊन म्हणाला, रामा, ही माझी कन्या अत्यंत पवित्र आहे, म्हणून तो सीतेचा पिता आहे. वैश्वानर विश्व व्यापतो व त्याचे पोषण करतो. अग्नीच्या मुखाने सर्व देवांना यज्ञामधील हवीरभाग पोचतो. ऋषींच्या तपश्चर्येला अग्नीच फळ देतो. अंधार, थंडी आणि रोग यांचे तो निवारण करतो. तोच सर्व जीवांना सांभाळतो, पोचतो. प्राण्यांच्या मध्ये वर्ण आणि भेद पुष्कळ आहेत, पण अग्नी सर्वांना म्हणजे ब्रह्मादिकांना देखील अभेदाने असतो. तसाच तो सर्वांना अत्यंत शुद्ध असतो. अग्नीमुळे सृष्टी चालते. अग्नीमुळे लोक तृप्त होतात. सगळे लहान मोठे प्राणी अग्नीमुळेच जिवंत राहतात. अग्नीमुळे पाणी आटले आणि पृथ्वी तयार झाली. प्राणीमात्रांना राहायला जागा झाली. अग्नीमुळेच दिवे, पणत्या, अनेक प्रकारचे जाळ जिकडे तिकडे आढळतात. पोटामध्ये जठराग्नी असतो, त्यामुळे माणसाला भूक लागते. अग्नीमुळे अन्नाला चव येते. माणसाच्या अंगभर अग्नी व्यापून राहतो. त्याच्या उष्णतेने सर्व प्राणी जिवंत राहतात. अंगामधील उष्णता नाहीशी झाली तर सगळे प्राणी मरून जातात. प्रथम देहामधील अग्नी मंद होतो, नंतर प्राण्याची प्रकृती बिघडते. असा प्रत्यक्ष अनुभव सगळ्यांना येतो. अग्नीचे म्हणजे युद्ध सामग्रीचे बळ असेल तर शत्रूला तात्काळ जिंकता येते. जोपर्यंत उष्णता असते तोपर्यंत जिवंतपणा असतो. जगामध्ये अनेक निरनिराळे रस निर्माण झालेले आहेत. ते सगळे अग्नीपासूनच उत्पन्न झाले आहेत. अग्नीमुळे महारोगी देखील ताबडतोब बरे होतात. सूर्य सर्वांहून विशेष आहे, यात वाद नाही, पण सूर्य मावळल्यावर अग्नीच प्रकाश देतो. रात्रीच्या वेळी लोक अग्नीचीच मदत घेतात. शूद्राच्या घरचा अग्नी आणला तरी चालतो, त्याला दोष नाही असे शास्त्रकार सांगतात. सर्व घरातील अग्नी सारखाच पवित्र आहे असे समजावे. अग्निहोत्र आणि अनेक यज्ञयाग अग्नीमुळेच यथासांग होतात. अग्नी तृप्त झाला की मग तो अतिप्रसन्न होतो. देव, दानव आणि मानव या सर्वांचे व्यवहार अग्नीच्या बळावर चालतात. सर्व लोकांना अग्नी हाच तारक उपाय आहे. श्रीमंत लोक लग्न समारंभ करतात. त्यामध्ये शोभेच्या दारूचे अनेक प्रकार असतात. जगामध्ये मोठमोठ्या यात्रा भरतात. त्या दारू कामानेच शोभतात. पण हा सगळा अग्नीचा सोहळा असतो. बऱ्याच लोकांना रोग होतात. त्यासाठी ते उष्ण औषधे घेतात. त्यांनी लोकांना बरे वाटते, आरोग्य लाभते. पण हा परिणाम अखेर अग्नीचाच असतो. सूर्य आणि अग्नी हेच ब्राह्मणाचे सर्वस्व होय.
ही गोष्ट प्रत्यक्ष आहे याबद्दल कल्पना करण्याचे कारण नाही. लोकांच्या अंगात जठरानल असतो, सागरामध्येच वडवानल असतो, भूगोलाबाहेर आवरणानल असतो आणि शंकराच्या डोळ्यामध्ये बीजरूपी अनल असतो. काचेतून अग्नी निघतो तसा तो उंच आरशातून प्रकट होतो. लाकडावर लाकूड घासल्याने आणि चकमकीने अग्नी प्रकट होतो. अग्नी सर्व ठिकाणी आहे. जोराच्या घर्षणाने तो प्रकट होतो. आग्या सापाच्या तोंडामधील अग्नी डोंगरदऱ्या जाळून टाकतो. अग्नीने अनेक उपाय होतात तसेच अनेक अपाय पण होतात. विवेक केल्यावाचून हे सारे व्यर्थ जाते. जगातील सगळ्या लहान थोरांना एका अग्नीचाच आधार आहे. अग्नीच्या मुखाने परमेश्वर संतोष पावतो. अग्नीचा महिमा असा आहे. अग्नीचा महिमा वर्णन करण्यास कोणतीही उपमा उणी पडते. अग्नी पुरुषाचा महिमा विचार करता अधिकच वाढत जातो. माणूस जिवंत असताना अग्नी त्यास सुख देतो. तो मेल्यावर त्यास भस्म करतो. अग्नी सर्व भक्षक आहे. त्याचा मोठेपणा सांगावा तितका थोडाच आहे. प्रलयकाळी अग्नी सर्व सृष्टीचा संहार करतो. प्रलय काळाच्या अग्नीपुढे पदार्थ म्हणून काही शिल्लक उरत नाही. अग्नीच्या योगाने अनेक होम करतात. घरोघर वैश्वदेव करतात. निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये अग्नीमुळेच देवापाशी दिवे जळतात. दीपराधने आणि निरांजने अग्नीने पेटवून लोक देवाला ओवाळतात. अग्निदिव्य करून खरे खोटे लोक निवडतात. कडकडीत तापलेल्या तुपाच्या व तेलाच्या कढईत सोन्याचे नाणे टाकायचे. हाताच्या बोटांनी ते बाहेर काढायचे. हे दिव्य होय. बोटास भाजले नाही तर तो खरा व भाजले तर तो खोटा होय. 3 लोक आणि अष्टदा प्रकृती यास अग्नीने व्यापले आहे. त्याचा महिमा तोंडाने सांगता येणार नाही. अग्नीचे रूप वर्णन करताना त्यास 4 शिंगे, 3 पाय, 2 डोकी आणि 7 हात आहेत असे शास्त्र सांगते. मग ते प्रचितीनेच सांगते. उष्णमूर्ती अग्नी असा आहे. माझ्या बुद्धीप्रमाणे मी त्याचे वर्णन केले. जे कमी जास्त झाले असेल त्याबद्दल श्रोत्यांनी क्षमा करावी. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे अग्नी निरूपण नाम समास 5वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट, लाईक, शेअर करा आणि पुढील व्हिडिओसाठी वायुस्तवन या व्हिडिओसाठी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. श्रीराम.